नमस्कार नागरिकांनो, पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन योजना। महाराष्ट्र शासन मार्फत ही योजना चालवल्या जाते। भाऊसाहेब फुळकर फळबाग लागवड योजना असं या योजनेचं नाव आहे। तर याकरता तुम्हाला जायचं आहे mahdbt.maharashtragovernment.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। बघा तुमच्या स्क्रीनवर ही वेबसाईट दिसत आहे। ही वेबसाईट या पद्धतीची ओपन होईल। ओपन झाल्यानंतर तुम्हाला शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर थोडं स्क्रॉल करा। स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला भरपूरशा योजना दिसेल। तर या सर्व योजनाचा मी प्रत्येकी वेगवेगळा व्हिडिओ तयार करणार आहे। यामध्ये बिरसा मुंडा क्रांती ज्योती योजना आहे, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे। अशा पद्धतीच्या बऱ्याचशा तुम्ही योजना ऐकलेल्या आहेत। तर यामध्ये बघा भाऊसाहेब फुळकर फळबाग लागवड योजना ही या योजनेवर आपण आता इथे क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर बघा इथे खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला या योजनेबद्दल सविस्तर माहिती इथे मिळेल। तर कृषी विभागामार्फत ही योजना चालविली जाते। सन 2018 ते 19 पासून राज्यात भाऊसाहेब फळबाग लागवड योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे। या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबींचा लाभ घेऊ शकत नाहीत त्यांना लाभ देण्यात येणार आहे। सदर योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे। योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी त्यांना 50% तर दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% अशा 3 वर्षात देण्यात येणार आहे। बघा जे योजनेचं जे अनुदान आहे हे 3 टप्प्यामध्ये तुम्हाला 3 वर्षात मिळणार आहे। लाभार्थी शेतकऱ्यांनी दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% ठेवणे आवश्यक आहे। हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्यांच्या स्वखर्चाचे झाडे आणून पुन्हा जिवंत झाडाचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे। तर अशा टाईपची याची अटी आहेत। त्यानंतर बघा या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोकण विभागात कमीत कमी 10 गुंठे तर जास्तीत जास्त 10 हेक्टर आणि इतर विभागात कमीत कमी 20 गुंठे तर जास्तीत जास्त 6 हेक्टर क्षेत्र मर्यादित लाभ घेऊ शकतो। म्हणजे तुमच्याकडे इतकी जमीन असणं आवश्यक आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रथम या योजनेतील निकषाप्रमाणे लाभ घेणे आवश्यक आहे आणि उर्वरित क्षेत्रासाठी लाभार्थी या योजनेतून लाभ घेऊ शकतात। तर तुमच्याकडे शेती जी आहे ती तुम्ही 6 हेक्टरपर्यंतसुद्धा असली तरी चालते। म्हणजे असं पकडून घ्या तुम्ही की 12 एकर शेतकरी जे असेल किंवा 2 एकर 3 एकर वाले शेतकरीसुद्धा याचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर अनुदान जे आहे अत्यल्प भूधारक महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेचा प्राधान्य आहे। बघा आताच मी तुम्हाला सांगितलं अल्प भूधारक शेतकरी जे असेल त्यांना या योजनेमध्ये प्राधान्य आहे। म्हणजे तुमच्याकडे जमीन कमी असेल तर तुम्ही याच्यासाठी लवकरात लवकर तुमचा नंबर लागू शकतो। अनुदान बघा 100% अनुदान आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन उभारणीकरता 100% अनुदान देण्यात येईल। उपलब्ध फायद्यांसाठी कृपया दस्तावेज पहा। त्याचे बेनिफिटसुद्धा इथे तुम्हाला दिलेला आहे। आता बघूया आपण पात्रता आणि लागणारे कागदपत्रे। लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य आहे। सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल। त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल। लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे, संस्थात्मक लाभार्थ्यांना देय नाही। म्हणजे वैयक्तिक शेतकरी पाहिजे आहे, इथे संस्था नाही पाहिजे आहे। शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर सातबारा असणे आवश्यक आहे। संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्श्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल। सातबारावर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे। परंपरागत वननिवासी
अधिनियम 2006 नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत. इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून राहील. वरील विभागानुसारच क्षेत्र मर्यादित शेतकऱ्यास लाभ घेता येईल. तर ही याची पात्रता आहे. जसं सांगितल्याप्रमाणे शेतकरी कुटुंब असलं पाहिजे, त्याच्याकडे ठिबक सिंचन असलं पाहिजे, 7/12 स्वतःच्या नावावर असला पाहिजे. अशा टाईपच्या काही या अटी इथे तुम्हाला दिलेल्या आहे. आवश्यक कागदपत्रे बघा, 7/12 पाहिजे आहे, त्याला 8 उतारा, हमीपत्र पाहिजे आहे, ते तुम्हाला वेबसाईटवर मिळून जाते. संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र पाहिजे आहे आणि जातीचं प्रमाणपत्र पाहिजे आहे, अनुसूचित जातीसाठी, अनुसूचित जमातीसाठी. तर या पद्धतीची ही योजना आहे. फार चांगली योजना आहे. या योजनेचा नक्कीच आपण लाभ घेतला पाहिजे. भाऊसाहेब फुळकर फळबाग लागवड योजना. तर अशा योजनेच्या माहितीकरता आपल्या या विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.